तर मी आम्ही स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर KDMC JEEच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण चौथ्या लेक्चरमध्ये आहोत, जिथे आपण बघणार आहोत महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा पार्ट 2. पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितला आहे. ज्यांनी ती व्हिडिओ बघितला नाहीये नक्की बघा, तिकडे आपण बेसिक स्टार्ट केलंय. आणि बऱ्याच मुलांनी खाली कमेंट्स करून आपल्याला सांगितलेलं की सर ह्याच्यामध्ये बरेच पार्ट तुम्ही घ्या, जेणेकरून कंप्लीट जो ॲक्ट आहे तो कव्हर होईल. तर त्यामुळे आपण ह्याचा पार्ट 2 घेऊन आलेला आहे. ह्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. सगळ्या पोस्टसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्यांसाठी हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, स्टार्ट करूया आजचं लेक्चर. पहिला क्वेश्चन आहे, द प्रॉपर्टी टॅक्स इज अ डॅश. मालमत्ता कर हा खालीलपैकी काय आहे? केंद्रीय कर आहे, राज्य कर आहे, GST मध्ये कन्सिडर होतो, उत्पन्न कर आहे की महानगरपालिका कर आहे. ओके, तर जो प्रॉपर्टी टॅक्स आहे हा म्युनिसिपल टॅक्समध्ये किंवा महानगरपालिकेच्या करा अंतर्गत येतो. तो बाकीच्या सेंट्रल, स्टेट, GST, इन्कम ह्याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. प्रॉपर्टी टॅक्स आहे तो म्युनिसिपल महानगरपालिका आपल्याकडून घेते. पुढचा प्रश्न आहे, व्हेन अ म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग एक्झिस्ट विच ॲडिशनल म्युनिसिपल ऑथॉरिटीज आर क्रिएटेड अंडर द ॲक्ट. म्हणजे जेव्हा महानगरपालिका वाहतूक उपक्रम अस्तित्वात जेव्हा असतो किंवा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा कायद्याअंतर्गत कोणते अतिरिक्त महानगरपालिका प्राधिकरण निर्माण केले गेले? म्हणजे खालीलपैकी कुठले पोस्ट आपण म्हणू शकतो ज्या ॲडिशनली क्रिएट केल्या गेल्या? ट्रान्सपोर्ट कमिटी अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजर, ट्रान्सपोर्ट बोर्ड अँड चीफ ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ट्रॅफिक कमिटी ओनली, ट्रान्सपोर्ट डायरेक्टर ओनली, रोड सेफ्टी कमिटी अँड ट्रान्सपोर्ट डायरेक्टर. तर ह्यापैकी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच ट्रान्सपोर्ट कमिटी ह्याच्यामध्ये नेमणूक करण्यात आली, ही बनवली गेली सगळ्या ॲडिशनल, आणि सोबत ट्रान्सपोर्ट मॅनेजरसुद्धा ह्याच्यामध्ये क्रिएट करण्यात आला. ज्याने ॲक्ट वाचला असेल की ज्याच्या बाबतीत आयडिया असेल त्यांना हे शब्दांवरूनच समजू शकतं की कमिटी ह्याच्यामध्ये बरेच ठिकाणी आपण यूज करू शकतो. बोर्ड हा शब्द आपण यूज करत नाही, आणि ट्रान्सपोर्ट आहे स्पेसिफिकली, ट्रॅफिक कमिटी अशी नाही आहे. ओके, त्याला ट्रान्सपोर्ट कमिटी असा शब्द आहे जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर केलेला, आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजर. पुढचा प्रश्न आहे, स्थायी समितीच्या सदस्यत्वाचे दरवर्षी काय होते? म्हणजे व्हॉट हॅपन्स टू द मेंबरशिप ऑफ द स्टँडिंग कमिटी एव्हरी इयर. सर्व सदस्य दरवर्षी निवृत्त होतात का स्थायी समितीचे? 1/3 सदस्य आळीपाळीने निवृत्त होतात, अर्धे सदस्य आळीपाळीने निवृत्त होतात, 2 जे सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहेत, 2 सदस्य ज्येष्ठतेनुसार म्हणजे त्यांच्या वयानुसार, ज्यांचं वय जास्त ते सगळ्यात पहिले निवृत्त होत जातात, आणि किंवा ह्याच्यामध्ये निवृत्ती होतच नाही, संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ तिथे असतो. ह्याच्यामध्ये काय करेक्ट उत्तर येईल? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे 1/2 रिटायर बाय रोटेशन, म्हणजे अर्धे सदस्य आहेत ते आळीपाळीने निवृत्त होतात. ओके, इथे मी दिलेलं सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये ॲन्युअल रिटायरमेंट असते, जे सेक्शन 20 मध्ये कव्हर केलेलं आहे. डिटेल्स ऑन द स्टँडिंग कमिटी टेन्युअर, की 1/2 ऑफ द मेंबर्स ऑफ द स्टँडिंग कमिटी मस्ट रिटायर ॲट नून ऑन द 1st day of April एव्हरी इयर. ओके, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. 1 एप्रिल म्हणजे जेव्हा नवीन फायनान्शियल इयर आपलं चालू होतं त्या दिवशी अर्धे सदस्य आहे ते रिटायर होतात. सिलेक्शन बाय लॉट, द मेंबर्स हू आर टू रिटायर आर सिलेक्टेड बाय लॉट, आणि रिप्लेसमेंट, द कॉर्पोरेशन देन अपॉइंट न्यू मेंबर्स टू फिल द वॅकेन्सीज. म्हणजे प्रत्येक वेळेला ते लोक आधीचे रिटायरमेंट झाल्यानंतर पुढचे नवीन मेंबर्स आहेत किंवा सदस्य आहेत ते अपॉइंट होतात. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेटमेंट अबाउट वॉर्ड्स कमिटी इज करेक्ट अंडर सेक्शन 29. ओके, तर या क्वेश्चनच्या अंडर एक क्वेश्चन आपण कन्सिडर करूया की वॉर्ड कमिटी हे कुठल्या सेक्शन अंतर्गत कव्हर केलेलं आहे? तर सेक्शन 29A. ओके, असा सुद्धा डायरेक्टली आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तो 29A अंतर्गत वॉर्ड कमिटीच्या बाबतीत तिथे मेन्शन केलेलं आहे आपल्या ॲक्टमध्ये. मराठीत वाचूया पाहिजेच तर, की कलम 29A अंतर्गत प्रभाग समित्यांमध्ये कोणते विधान बरोबर आहे? सर्व शहरांमध्ये पर्याय की सर्व शहरांमध्ये की ऑप्शनल इन ऑल स्टेट, म्हणजे सगळीकडे वॉर्ड आपल्याला बनवायला पाहिजे. मॅन्डेटरी ओनली इफ पॉप्युलेशन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 लाख. 5 लाखापेक्षा जास्त किंवा इक्वल असेल तर तिथे वॉर्ड्स बनवले पाहिजेत. 3 लाखांपेक्षा इक्वल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिकडे वॉर्ड बनवले पाहिजेत. कॉन्स्टिट्यूटेड ओनली व्हेन स्टँडिंग कमिटी रिकमेंड, म्हणजे जेव्हा किंवा स्थायी समिती जेव्हा रिकमेंड करेल त्यावेळेलाच वॉर्ड बनवले पाहिजेत का? की ओनली फॉर कॅपिटल सिटी, म्हणजे जे फक्त आपले कॅपिटल शहर जसे मुंबई असेल, नागपूर असेल, तर हे जे कॅपिटल शहरं आहेत तिथेच फक्त व्हायला पाहिजे का? तर लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलेलं की 3 लाख आणि 3 लाखापेक्षा जास्त आपण तिथे बेसिकली महानगरपालिका स्थापन करतो, त्या सगळ्या गोष्टी होत्या. हा ॲक्ट तिथे लागू होतो. ओके, बेसिकली हा ॲक्ट त्या ठिकाणी लागू होतो जिथे 3 किंवा 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तर इकडे सुद्धा तेच आपण आकडा आहे तो कन्सिडर करू, म्हणजे 3 लाखांपेक्षा किंवा 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त. पुढचा प्रश्न आहे, अंडर द कॉन्ट्रॅक्ट्स चॅप्टर हू एक्झिक्यूट्स द कॉन्ट्रॅक्ट्स ऑन
बिहाफ ऑफ द कॉर्पोरेशन, म्हणजे करार प्रकरणाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने कोण करार करतो? महापौर करतात, स्थायी समिती अध्यक्ष करतात, महानगरपालिकेचे आयुक्त, नगर सचिव की महापौरांनी प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी महानगरपालिकेच्या वतीने करार करतो. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? हे केलेलं आहे मेन्शन सेक्शन 69 मध्ये की एव्हरी कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड इनटू बाय or on behalf of the corporation must be expressed to be made by the commissioner. It shall be executed by the municipal commissioner or by an officer authorized by him. ओके, म्हणजे म्युनिसिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिका आयुक्त, हे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. महानगरपालिका आयुक्त किंवा त्यांनी अपॉइंट केलेला व्यक्ती, पण इथे महानगरपालिका आयुक्त आहे. एनी ऑफिसर ऑथराइज बाय मेयर, महापौरांनी केलेला नाही चालत. महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत कमिशनर त्यांनी केलेला चालतो किंवा त्यांनी स्वतःहून करायला हवं करार जो आहे तो. डॅशपेक्षा जास्त किमतीच्या करारांसाठी स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक आहे. अमाऊंट विचारली आहे त्यांनी, एक्झॅक्टली काय आहे की प्रायर अप्रुव्हल स्टँडिंग कमिटीचं घेतलं पाहिजे, जे नेसेसरी फॉर कॉन्ट्रॅक्ट्स एक्सिडिंग, म्हणजे किती अमाऊंटपेक्षा जास्त असेल तर किंवा किती अमाऊंट रिलेटेड. फिक्स 25 लाखापेक्षा जास्त किंमत असेल सगळ्या केसेसमध्ये तर तेव्हा स्थायी समितीची मान्यता आवश्यक आहे का? 2 लाख असेल तर द अमाऊंट ॲज स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे जी स्टेट गव्हर्नमेंटने एक सर्टन अमाऊंट ठरवलेली असेल त्या पर्टिक्युलर वेळेला, त्यापेक्षा जास्त असेल तर स्थायी समितीची लागते. की बाबा 1 करोडच फिक्स अमाऊंट आहे, 25 लाख फिक्स आहे, की कुठल्याही लँड परचेस, कुठली पण जमीन खरेदी करायची असेल कुठल्याही अमाऊंटची, तर त्यावेळेला स्थायी समितीची मॅन्डेटरी परमिशन लागते, आधी पूर्व मान्यता घ्यावी लागते. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, की स्टेट गव्हर्नमेंटने एक सर्टन अमाऊंट ठरवून दिलेली असते जी टायमानुसार बदलू शकते, कमी जास्त होऊ शकते. त्या पर्टिक्युलर वेळेला ती जर लिमिट क्रॉस केली तर आपल्याला परमिशन घ्यावी लागते. हे आहे पोस्ट अमेंडमेंटमध्ये सेक्शन 73 म्हणजे दुरुस्तीनंतर कलम 73 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट्स अबाव द थ्रेशोल्ड नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. थ्रेशोल्ड म्हणजे लिमिट म्हणू शकतो. ह्या लिमिटपेक्षा एक सर्टन अमाऊंटची जी लिमिट आहे त्या प्राईसपेक्षा जर जास्त डिमांड केली किंवा त्याच्यापेक्षा जर कॉन्ट्रॅक्टची प्राईस जर जास्त जात असेल तर आपल्याला स्थायी समितीची पूर्व परमिशन घ्यावी लागते. ओके, तर स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या नंबरपेक्षा 3 लाखांपेक्षा जास्त आणि 6 लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या डॅश असेल. फॉर द पॉप्युलेशन अबाव 3 lakhs अँड अप टू 6 lakhs द मिनिमम नंबर ऑफ इलेक्टेड काउन्सिलर्स शॅल बी. किती असावे? 20, 34, 45, 57 की 65. तर इथे चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे. जर पॉप्युलेशन 3 लाख ते 6 लाखाच्या मध्ये असेल कुठल्याही एका शहराचं, तर नंबर ऑफ काउन्सिल, मिनिमम नंबर ऑफ काउन्सिल कमीत कमी 65 नगरसेवक तरी तिकडे असलेच पाहिजे. आणि जर पॉप्युलेशन ह्याच्यापेक्षा जास्त होत असेल, 6 लाखाच्या वरती जात असेल, फॉर एव्हरी ॲडिशनल पॉप्युलेशन ऑफ 15,000 अबाव 3 lakhs देअर शॅल बी 1 ॲडिशनल काउन्सिलर. ओके, 6 लाखापेक्षा नाही, 3 लाखापेक्षा जर जास्त असेल तर प्रत्येक 15,000च्या वरती 1 ॲडिशनल काउन्सिलर आपण त्याच्यासाठी अपॉइंट करतो. आणि मॅक्झिमम त्याची जी लिमिट आहे ती 85 आहे. 85पेक्षा जास्त काउन्सिलर आपण नगरसेवक जे आहे ते अपॉइंट करू शकत नाही. सो 3 ते 6 लाखांमध्ये मिनिमम 65 काउन्सिलर नगरसेवक तिथे असायला पाहिजे. सिमिलरली वेगवेगळ्या लोकसंख्येसाठी ते दिलेलं आहे. 6 ते 12 लाख, 12 ते 24 लाख, 24 लाख ते 30 लाख आणि अबाव 30 लाख. प्रत्येकाचे एकदा मिनिमम आकडे जे आहेत ते बघून घ्या आणि मॅक्झिमम जे आकडे आहेत ते पण बघून घ्या. आधीची जी लिमिट आहे मॅक्झिमम लिमिट ती नेक्स्टची मिनिमम आहे. हे बघा इथे पण इथे जी मॅक्झिमम लिमिट आहे 12 ते 24मध्ये ती 24 ते 30मध्ये मिनिमम लिमिट आहे. इथे 161 जी मिनिमम लिमिट आहे ती इथे 161 जी मॅक्झिमम लिमिट आहे 24 ते 30मध्ये ती अबाव 30 लाखामध्ये मिनिमम लिमिट आहे. आणि सगळ्यात लास्टमध्ये जी आहे ती 175. सो इट इज स्टार्टिंग फ्रॉम द 65 अँड गोज अप टू 175. पुढचा प्रश्न आहे द म्युनिसिपल फंड इज कॉन्स्टिट्यूटेड अंडर विच प्रोव्हिजन. महानगरपालिका निधी कोणत्या तरतुदीनुसार तयार केला जातो? ओके, ह्याचं काय उत्तर येईल तर हे आहे सेक्शन 82, सेक्शन 82 कलम 82 अंतर्गत एस्टॅब्लिशेस द म्युनिसिपल फंड. चॅप्टर 9 मध्ये हे येतं. ओके, चॅप्टर 9 मी इथे मेन्शन केलेला आहे म्युनिसिपल फंड, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतो हा सेक्शन इथे लेफ्टला ते सगळे आकडे सेक्शनचे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द म्युनिसिपल फंड. ओके, तर त्यामुळे आपलं उत्तर इथे येईल सेक्शन नंबर 82 ऑप्शन बी इकडे
करेक्ट उत्तर होईल. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. म्युनिसिपल फंडच्या बाबतीत कुठल्या सेक्शनमध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे, रिसीट्स ऑन अकाउंट ऑफ द म्युनिसिपल फंड आर टू बी लॉज इन अ बँक बाय हुम. म्हणजे काय, मराठीत समजून घेऊया. महानगरपालिका निधीच्या खात्यावरील पावत्या कोणाकडून बँकेत जमा केल्या जातात. म्हणजे महानगरपालिकेच्या निधी खात्यावर जे काही पावत्या जनरेट होतात ते कोण बँकेमध्ये जाऊन जमा करतं. महापौर, स्थायी समिती, नगर सचिव, महानगरपालिका आयुक्त की मुख्य लेखापाल. ओके, तिथे हे सेक्शन 83 मध्ये कव्हर केलेलं आहे. द कमिशनर रिसिव्ज पेमेंट्स अँड लॉजेस देम इन अ बँक. ओके, ॲक्च्युअलमध्ये मी स्क्रीनशॉट पण इथं अटॅच केलेला आहे. सेक्शन नंबर 83 बघू शकतो. कमिशनर टू रिसीव्ह द पेमेंट्स ऑन अकाउंट ऑफ म्युनिसिपल फंड अँड टू लॉज देम इन अ बँक. म्हणजे ते बँकमध्ये जमा करण्याचं काम हे कोणाचं असतं, कमिशनरचं असतं. म्हणजेच म्युनिसिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांचं. पुढचा प्रश्न बघूया. हू प्रिपेअर्स द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द ॲन्युअल बजेट एस्टिमेट्स. ऑप्शन नंबर आहेत, ऑप्शन ओके मराठीत बघूया एकदा. वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजांचा पहिला मसुदा कोण तयार करतो. हू प्रिपेअर्स द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द ॲन्युअल बजेट एस्टिमेट. स्थायी समिती करते, संपूर्ण महानगरपालिका करते, राज्य सरकार करतात, महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक करतात की महानगरपालिकेचे आयुक्त करतात. ओके, तो जो फर्स्ट ड्राफ्ट असतो किंवा बजेट एस्टिमेट जे आहे ते सेक्शन 126 अंतर्गत कव्हर केलेलं आहे MMC आपल्या ॲक्टमध्ये. द म्युनिसिपल कमिशनर प्रिपेअर्स द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द ॲन्युअल बजेट एस्टिमेट. म्हणजे त्या पर्टिक्युलर एका ॲन्युअल म्हणजे अख्ख्या वर्षभरामध्ये फायनान्शियल इयरमध्ये किती बजेट आपल्याला लागू शकणार त्याचा एक एस्टिमेट, रफ एक अंदाजे ड्राफ्ट बनवला जातो. म्हणजे त्याच्या बाबतीत एक लेटर बनवलं जातं किंवा जो टोटल काय आराखडा आहे तो बनवला जातो आणि तो बनवतात म्युनिसिपल कमिशनर. ही देन रिप्रेझेंट्स इट बिफोर द स्टँडिंग कमिटी आणि त्यानंतर ते स्थायी समितीकडे तो प्रस्ताव आहे तो मांडला जातो. द स्टँडिंग कमिटी मेक्स द अल्ट्रेशन किंवा रिव्हिजन. म्हणजे त्याच्यामध्ये तो जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील किंवा काही रिव्हिजन करायचे असतील तर त्याच्यामध्ये स्थायी समिती करते. अँड देन सबमिट द फायनल बजेट एस्टिमेट टू द कॉर्पोरेशन फॉर द अप्रुव्हल. त्यानंतर फायनल अप्रुव्हलसाठी ते पाठवलं जातं. तर फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तो कोण बनवतं तर म्युनिसिपल कमिशनर. तर म्युनिसिपल कमिशनरचे रोल खूप आहेत. जर तुम्हाला माहिती नसेल जसं आपण सांगू शकतो, जर सपोज तुम्हाला जर काही सिलेक्ट करायचं असेल तर आपण बघितलं आत्तापर्यंत 2 ते 3च ऑप्शन सगळ्यात जास्त आहे. एक तर म्युनिसिपल कमिशनर सगळ्यात जास्त ठिकाणी आहे, त्यानंतर 2 नंबरला स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि थर्डला स्टँडिंग कमिटी आहे. जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, अंदाज माहीत नसेल काहीच, तर ह्या 3 ऑप्शनपैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला एक रँडम गेस घ्यायचं असेल तर. ठीक आहे, जस्ट एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन होती, बाकी आपण डिटेलमध्ये तर बघतोच आहे. पुढचा प्रश्न आहे, पॉवर टू डिझॉल्व अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज वेस्टेड इन. म्हणजे महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी गोष्टींमध्ये निहित आहे. म्हणजे खालीलपैकी कोणाला दिलेला आहे. हायकोर्टाकडे आहे, गव्हर्नरकडे आहे, स्टेट इलेक्शन कमिशनकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे की डिव्हिजनल कमिशनरकडे आहे. याचाच अर्थ काय, हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार की डिव्हिजनल कमिशनर म्हणजे विभागीय आयुक्त. तर कोणाकडे आहे, द स्टेट गव्हर्नमेंट हॅज द पॉवर टू डिझॉल्व द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे राज्य सरकारकडे ही पॉवर आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन विसर्जित करण्याची, महानगरपालिका विसर्जित करण्याची. द कॉर्पोरेशन इज नॉट कॉम्पिटंट टू परफॉर्म इट्स ड्युटी. कधी करू शकतो ते विसर्जित करू शकतो, कधी डिझॉल्व करू शकतो. जर कॉर्पोरेशन त्यांच्या परफॉर्म करत नसेल, ड्युटीज टाईम टू टाईम करत नसेल तर द कॉर्पोरेशन पर्सिस्टंटली मेक्स डिफॉल्ट्स इन द परफॉर्मन्स ऑफ द स्टॅच्युटरी ड्युटीज. म्हणजे कन्सिस्टंटली ते त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही आहे किंवा ते काम करत नाही आहे. ऑर द कॉर्पोरेशन अब्युजेस इट्स पॉवर. म्हणजे जर महानगरपालिका त्यांच्या पॉवरचा जर दुरुपयोग करून घेत असतील तर अशा वेळी ते डिझॉल्व करू शकतात. After dissolution, the power of the duties and the corporation are exercised by the administrator appointed by the state government until the new corporation is constituted. नवीन कॉर्पोरेशन बनेपर्यंत या स्टेट गव्हर्नमेंट एक व्यक्ती अपॉइंट करते किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करते, त्यांच्याकडे ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज राहतात. तर ह्याचं करेक्ट उत्तर काय येईल, स्टेट गव्हर्नमेंटकडे म्हणजे राज्य सरकारकडे ह्याचा पॉवर असते डिझॉल्व करण्याची. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार नगरसेवक होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त किती मुलं असावीत विशेष प्रकरणे वगळून. म्हणजे स्पेशल केसेस व्यतिरिक्त
नगरसेवक होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त किती मुलं असू शकतात? त्याचं करेक्ट उत्तर आहे 2. 2पेक्षा जर जास्त मुलं असतील तर त्या व्यक्तीला नगरसेवक म्हणून सिलेक्ट होता येत नाही, ती व्यक्ती अपात्र ठरते, किंवा सिलेक्ट झाल्यानंतर जर कळलं तर त्या व्यक्तीला अपात्र ठरवण्यात येऊ शकतं नंतर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पर्सन्स इज डिस्क्वालिफाईड फ्रॉम बिंग द काउन्सिलर? खालीलपैकी कोण नगरसेवक होण्यासाठी अपात्र आहेत? ऑप्शन बघूया. परवाना असलेला सर्वेयर किंवा वास्तुविशारद, दिवाळखोर व्यक्ती म्हणजे इनसॉल्व्हन्सी ज्याने डिक्लेअर केलेली आहे, शहरात न्यायालयीन पद धारण करणारा व्यक्ती, महानगरपालिकेच्या करारामध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष स्वारस्य असलेली व्यक्ती, की वरील सर्व? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे वरील सर्व. हे वरती जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी कुठलंही जर गोष्ट सॅटिस्फाय होत असेल तर ती पर्टिक्युलर व्यक्ती नगरसेवक होण्यासाठी अपात्र ठरते. ऑल ऑफ द अबाव इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून आल्यास नगरसेवक किती वर्षांसाठी अपात्र ठरतो? अ काउन्सिलर कॅन बी डिस्क्वालिफाईड फॉर हाऊ मेनी इयर्स इफ इट इज इलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ द फॉल्स कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर कास्टसाठी किंवा रिझर्वेशनसाठी जर ती पोस्ट असेल आणि त्या व्यक्तीने खोटं प्रमाणपत्र दाखवून जर ती सीट घेतली असेल किंवा ती जर निवडून आले असतील आणि त्यानंतर निदर्शनास आलं की ह्यांनी खोटं जात प्रमाणपत्र दिलेलं आहे, तर ते किती वर्षांसाठी पुढच्या डिस्क्वालिफाय ठरू शकतात, म्हणजे परत ते सिलेक्शन होऊ शकत नाही त्यांचं. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे, द पर्सन शॅल बी डिस्क्वालिफाईड फॉर बिंग अ काउन्सिलर ऑर फॉर कंटेस्टिंग अन इलेक्शन फॉर बिंग इलेक्टेड ॲज अ काउन्सिलर. म्हणजे ते निवडणूकसुद्धा लढू शकत नाही फॉर द पिरियड ऑफ द 6 years जर त्यांनी फॉल्स क्लेम ऑर अ फॉल्स कास्ट सर्टिफिकेट डिक्लेअर केलं असेल तर बिलॉंग टू अ सच रिझर्व कॅटेगरी. तर 6 वर्षांसाठी ते पुढच्या ही नगरसेवकपदी ते सिलेक्ट होऊ शकत नाही. ठीक आहे. क्वेश्चन आवडले असतील, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. लास्ट व्हिडिओ जी आपण MMCA ॲक्टची बघितलेली, जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा ऑलमोस्ट ते 125 क्रॉस झालेले 125+ लाईक्स होते. ह्या व्हिडिओसाठी आपण अजून चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे, त्यामुळे ह्याच्यासाठी आपण टार्गेट ठेवूया 200 लाईक केलं तर मला खूप जास्त आनंद होतो. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मला मोटिवेशन मिळतं, म्हणून लगेच लाईक करून टाका आणि जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त व 4.5 लाखांपर्यंत आहे त्या शहरात किमान किती वॉर्ड समित्या असाव्यात? ओके, आता वॉर्ड कमिटीच्या बाबतीत आहे, ह्यांनी ते विचारलेलं आहे की 3 लाख ते 4.5 लाखापर्यंत असते तर कमीत कमी किती वॉर्ड समित्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजेत? 2, 3, 4, 5 की 6? ओके, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पॉप्युलेशनचा स्लॅब दिलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे 3 ते 4.5 लाखांपर्यंत मिनिमम नंबर किती असायला पाहिजे? 3 आणि मॅक्झिमम 4 असू शकतात 3 ते 4.5 लाखांपर्यंत. 4.5 ते 12मध्ये 4 मिनिमम असायला पाहिजे आणि प्रत्येक 1.5 लाखांना एक ॲडिशनल कमिटी आहे ती वाढत जाते. मॅक्झिमम अप टू 9 इथे ठेवू शकतात. ओके, त्यानंतर 12 ते 24मध्ये 9 आणि 13 आहे. अगेन सेम बघा, जो पुढच्याचा जो हायेस्ट आहे तो नेक्स्ट स्लॅबचा मिनिमम आहे. इथे 9 मॅक्झिमम आहे, इथे 9 मिनिमम आहे, इकडे 13 मॅक्झिमम आहे, सिमिलरली इकडे 13 मिनिमम आहे. तर मोस्टली तुम्ही फर्स्ट वन आणि लास्ट वन सगळ्यात लक्षात ठेवलं तर जास्त चांगलं होऊ शकतं. त्याच्यापैकी विचारलं जाण्याचे चान्सेस वाढतात. पण चार्ट मी प्रोव्हाइड केलेला आहे, मधलं पण जर आलं तर आपण सांगू शकतो. हू अमंग द फॉलोइंग इज अ मॅन्डेटरी मेंबर ऑफ द वॉर्ड्स कमिटी? वॉर्ड समितीचा अनिवार्य सदस्य खालीलपैकी कोण असतो? केवळ स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, वॉर्डचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक, केवळ राज्य शासनाचे अधिकारी, केवळ नागरिक की महापौर? तर ह्याचं करेक्ट उत्तर काय असू शकतं? हे कव्हर केलेलं आहे सेक्शन 29A अंतर्गत. द काउन्सिलर्स रिप्रेझेंटिंग द इलेक्टोरल वॉर्ड्स आर मॅन्डेटरी मेंबर्स. म्हणजे निवडून आलेले नगरसेवक हे वॉर्ड समितीचे अनिवार्य सदस्य असतात. म्हणजे ऑप्शन काय येईल? काउन्सिलर्स रिप्रेझेंटिंग द वॉर्ड किंवा वॉर्डचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक हे आपलं करेक्ट उत्तर होतं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कलम 45 नुसार सिटी इंजिनियर व आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती म्हणजे नेमणूक कोणाच्या पुष्टीने होते? अकॉर्डिंग टू सेक्शन 45. ओके, तर हे पण लक्षात ठेवा.
सेक्शन 45 मध्ये सिटी इंजिनियर किंवा मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ ह्यांची अपॉइंटमेंट बाबतीत त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तर ह्यांची नेमणूक कोण करते? सो दीज आर कॉल्ड अ स्टॅच्युटरी ऑफिसर. द म्युनिसिपल कमिशनर मेक्स देअर अपॉइंटमेंट, म्हणजे जस्ट ते रेकमेंड करतात आपण म्हणू शकतो. बट सच अपॉइंटमेंट्स रिक्वायर द कन्फर्मेशन ऑफ द स्टँडिंग कमिटी, म्हणजे स्थायी समितीचा निर्णय हा सगळ्यात फायनल असतो. सो द स्टँडिंग कमिटी कन्फर्म्स द अपॉइंटमेंट ऑफ द ऑफिसर्स लाईक सिटी इंजिनियर अँड मेडिकल ऑफिसर. म्युनिसिपल कमिशनर त्यांची शिफारस करतो आणि फायनल जो डिसिजन आहे कन्फर्मेशनचा तो स्टँडिंग कमिटी म्हणजेच स्थायी समिती घेते. तर ऑप्शन बी आहे ते आपलं इथे करेक्ट उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदिन हाऊ मेनी मंथ्स मस्ट द कॉर्पोरेशन फिल अ वॅकन्सी ऑफ सिटी इंजिनियर ऑर द मेडिकल ऑफिसर. सिटी इंजिनियर किंवा आरोग्य अधिकाऱ्याची जी रिक्त पद आहे हे किती महिन्यात भरलं गेलं पाहिजे? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑन विच इट अकर्स. जेवढा वॅकन्सी क्रिएट होईल त्या वॅकन्सी क्रिएट झाल्याच्या 6 महिन्याअंतर्गतच तुम्हाला त्याची पुढच्या सिटी इंजिनियरची किंवा पुढच्या मेडिकल ऑफिसरची नेमणूक करायला हवी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, हू अपॉइंट्स द म्युनिसिपल चीफ ऑडिटर आफ्टर द अमेंडमेंट ऑफ 2011. 2011च्या दुरुस्तीनंतर महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षाची नेमणूक कोण करतो? कॉर्पोरेशन करते, स्टँडिंग कमिटी करते, स्टेट गव्हर्नमेंट, ट्रान्सपोर्ट कमिटी की कमिशनर? तर अर्लियर 2011च्या आधी कोण करत होतं? म्युनिसिपल चीफ ऑडिटरची जी नेमणूक होती ती कॉर्पोरेशन स्वतः करत होते. कॉर्पोरेशन यूज टू अपॉइंट द म्युनिसिपल चीफ ऑडिटर. पण 2011च्या अमेंडमेंटनंतर म्हणजे दुरुस्तीनंतर द पॉवर ऑफ अन अपॉइंटमेंट वॉज शिफ्टेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटकडे केलं. याचं कारण काय आहे? टू मेंटेन द इंडिपेंडन्स अँड ट्रान्सपरन्सी इन ऑडिटिंग सो दॅट द ऑडिटर इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द सेम कॉर्पोरेशन हुज अकाउंट्स ही ऑडिट. म्हणजे क्लिअर कट ट्रान्सपरन्सी राहावी. ऑडिट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तर त्याच्यामुळे सगळं ट्रान्सपरंट व्हावं यासाठी हा जो निर्णय आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडे घेतलेला आहे. आधी स्वतः कॉर्पोरेशन करायचं, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आधी स्वतः करायचं, त्यांचेच व्यक्ती एक म्युनिसिपल चीफ ऑडिटर ठरवायची आणि तोच त्यांचं ऑडिट करायचा. तर ही गोष्ट कुठेतरी थोडी ट्रान्सपरंट नव्हती असं त्यांना वाटलं. त्यामुळे मग स्टेट गव्हर्नमेंटने ह्याच्यावर कंट्रोल घेतला आणि त्यांनी स्वतः अपॉइंट करायचं ठरवलं जो कोणी ऑडिटर आहे त्याच्या बाबतीत. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच सेक्शन ऑफ द MMC ॲक्ट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉर्पोरेशन डिफाईन. कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका स्थापनेबाबत कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे? सेक्शन 2, 5, 6, 10 की 20? सेक्शन 1 आणि जे 2 आहे त्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन्स वगैरे आहेत. सो ॲक्च्युअल सगळं जे काय आहे ते चालू होतं चॅप्टर 5 पासून किंवा चॅप्टर 2 किंवा सेक्शन 5 पासून. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉर्पोरेशन हे सेक्शन 5 मध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, विच सेक्शन ऑफ MNC ॲक्ट प्रोव्हाइड्स द क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ॲज अ काउन्सिलर. नगरसेवक होण्याच्या पात्रतेबाबतीत कोणते कलम आहे? ओके, बघूया आपण एकदा लिस्टमध्ये जाऊन. क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ॲज अ काउन्सिलर सेक्शन 9 मध्ये क्वालिफिकेशन म्हणजे कोण पात्र ठरू शकतं आणि लगेच त्याचा जो पुढचा आहे सेक्शन नंबर 10 त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन ऑफ द काउन्सिलर म्हणजे कोण व्यक्ती अपात्र ठरू शकते. जसं आपण मगाशी बघितलं की ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत ते अपात्र ठरतील. तर इकडे पात्रतेबाबतीत विचारले तर सेक्शन 9 येईल. आणि पुढचा जो प्रश्न लगेच आहे तर नगरसेवकाची अपात्रता कोणत्या कलमात आहे? तर ह्याचं उत्तर येईल सेक्शन नंबर 10. ओके, व्हिडिओ आवडली असेल आणि अशीच जर व्हिडिओ तुम्हाला अजून हवी असतील, पार्ट 3 हवा असेल अशा व्हिडिओचा MMCA म्हणजे ॲक्टबद्दलचा, तर कमेंटमध्ये पार्ट 3 लिहा म्हणजे समजेल मला की किती मुलांना हवं आहे. जर 20 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या तर आपण ह्याचा पार्ट 3 घेऊन येऊया. नाहीतर आपण इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स आहेत ते चालू करूया इलेक्ट्रिकलच्या मुलांसाठी. कारण ही व्हिडिओ सगळेजण बघतायत त्यामुळे आय एम एक्सपेक्टिंग मिनिमम 20 कमेंट्स तरी याव्या. जर तुम्हाला हवं असेल, आवडत असेल, व्हिडिओ समजत असेल तर आपण याचा पार्ट 3 घेऊन येऊया. पुढचा प्रश्न आहे, हू कंडक्ट्स द इलेक्शन्स फॉर द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महानगरपालिका निवडणुका कोण घेतो? महानगरपालिकेच्या निवडणुका ते कोण घेतं? ऑप्शनवरून आपण एलिमिनेट करू शकतो. स्टेट गव्हर्नमेंट, कलेक्टर, स्टेट इलेक्शन कमिशन, मेयर की म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर इलेक्शन रिलेटेडच आहे तर स्टेट इलेक्शन कमिशन हेच ह्याचं करेक्ट उत्तर आहे. निवडणुका स्टेट इलेक्शन कमिशनद्वारे होतात.
हू इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या बाबतीत थोडं बघितले होती थेअरी, पण काय येतं ह्याचं उत्तर, तर मेयर म्हणजेच महापौर आहे तो एका शहराचा पहिला नागरिक मानला जातो. विच सेक्शन्स डील्स विथ द स्टँडिंग कमिटी ऑफ द कॉर्पोरेशन. अगेन स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती फार इम्पॉर्टंट आहे. तर इथे जे सेक्शन मेन्शन केलेले आहेत ते नक्की लक्षात ठेवा. सेक्शन 20 पासून ते 24 पर्यंत स्टँडिंग कमिटीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ट्रान्सपोर्ट कमिटी आहे ती 25 ते 29 मध्ये आहे. वॉर्ड कमिटी स्पेसिफिकली 29A वेगळा दिलेला आहे त्यांना. ओके, त्यानंतर जे अपॉइंटमेंट होतात जसं की म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कमिशनरची, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरचं कधी गरज लागली, अपॉइंटमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मेयर कुठे आहेत, सेक्शन 19. तर ह्या टेबलवर या चार्टमध्ये जेवढे जे इम्पॉर्टंट आहेत सगळ्या गोष्टी सेक्शन्स ते बायहार्ट करून घ्या. अपॉइंटमेंट ऑफ म्युन्सिपल कमिशनर इज मेड अंडर विच सेक्शन. बघा लगेच क्वेश्चन आला. म्युन्सिपल कमिशनरची अपॉइंटमेंट आहे सेक्शन 36 मध्ये. ओके, ऑप्शन आहे बी सेक्शन 36. अपॉइंटमेंट आहे ते सगळे 36 पासून चालू होतात. हे बघा 36 मध्ये काय आहे, त्यांची अपॉइंटमेंट आहे म्युन्सिपल कमिशनरची. 37 मध्ये त्यांची सॅलरीच्या बाबतीत मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ग्रँट ऑफ लिव्ह ऑफ ॲब्सेन्स टू कमिशनर अँड लिव्ह अलाउन्सेस वगैरे जे काय असतील ते. 39 मध्ये अपॉइंटमेंट ऑफ अपॉइंटमेंट अँड रिन्युमरेशन ऑफ द ॲक्टिंग कमिशनर. आणि 39A मध्ये अपॉइंटमेंट ऑफ ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर. म्हणजे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरची गरज कधी लागते, का लागते, कशी करता यावी त्यांची अपॉइंटमेंट, हे सगळं 39A मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, 36 इथे याचं करेक्ट उत्तर येईल. त्याला ॲडिशनल याने विचारलं आहे अपॉइंटमेंट ऑफ, येस फक्त म्युन्सिपल कमिशनर विचारलेलं आहे. 39A कधी येईल जर ॲडिशनल विचारलं तर. पुढचा प्रश्न आहे विच सेक्शन डिस्क्राइब्स द ऑब्लिगेटरी ड्युटीज ऑफ द कॉर्पोरेशन. ऑब्लिगेटरीचा अर्थ असतो अनिवार्य, म्हणजे ते त्यांना करणं भागच आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मॅन्डेटरी त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत त्या. ओके, बघूया चॅप्टर 6 मध्ये हे मेन्शन केलेलं आहे ड्युटीज अँड पॉवर ऑफ द म्युन्सिपल ऑथॉरिटीज अँड ऑफिसर्स. 63 मॅटर्स टू बी प्रोव्हाइडेड बाय द corporation to provide for maintenance of lunatics and lepers, matters which may be provided by the corporation and its discretion, performance of functions by agencies. Okay, so by default matters to be provided for by the corporation. So 63 ह्याचं करेक्ट उत्तर आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे ऑब्लिगेटरी आणि डिस्क्रिशनरी ड्युटीज ऑफ द कॉर्पोरेशन. ऑब्लिगेटरी म्हणजे मॅन्डेटरी आणि डिस्क्रिशनरी म्हणजे तुमच्या ऐच्छिक, डिपेंड करतं कशा आहेत त्या. सेक्शन 63 मध्ये ह्या मेन्शन केलेल्या आहेत. ऑब्लिगेटरी ड्युटीज म्हणजे इम्पॉर्टंट ड्युटीज कुठल्या आहेत, जसं की रोडच्या रिलेटेड असतील, चांगले रोड रस्ते प्रोव्हाइड करणे, वॉटर सप्लाय प्रोव्हाइड करणे, ड्रेनेज जो आहे तो व्यवस्थित करणे, सॅनिटेशन स्वच्छता राखणे आणि स्ट्रीट लाईटिंग, अशा प्रकारचे जी सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत ती सेक्शन 63 मध्ये मेन्शन केलेली आहेत, जी करणं अनिवार्य आहे. सो सेक्शन 63 हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ड्युटीजच्या अकॉर्डिंग. पुढचा प्रश्न डिस्क्रिशनरी ड्युटीज, जे सांगितलं मी आता, ऐच्छिक कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहेत. म्हणजे ती कर्तव्य कंपल्सरी करावीच अशातली नाही आहे, पण ती केली तर चांगली गोष्ट आहे. तर 66 मध्ये हे मेन्शन केलेलं आहे डिस्क्रिशनल ॲक्टिव्हिटीज. ऑप्शन 66, ऑप्शन नंबर बी इकडे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, इथे पण मेन्शन केलेलं आहे 66 जे आहे. 66 मध्ये कुठले येतात तर ओपनिंग पार्क्स, जसे की खेळायला उद्यानं वगैरे, म्युझियम्स असतील, गार्डन्स असतील, अशा प्रकारे. म्हणजे ह्याने जर नाही केलं तरी ॲज सच एवढा मोठा फरक पडणार नाही, पण एक महानगरपालिका चांगली करण्यासाठी, तिकडच्या लोकांना सोयीसुविधा मिळाव्यात, या सगळ्या गोष्टी असण्यासाठी ह्या ज्या आहेत त्या डिस्क्रिशनल म्हणजे ऐच्छिक कामं त्यांची आहेत. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असतील. ह्याच्यामध्ये जर काय डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. तुमचे जर काय अजून प्रश्न ह्याच्यामध्ये सुचत असतील ते सुद्धा कमेंट करू शकता. जसं मी सांगितलं, याची व्हिडिओचं जर तुम्हाला पार्ट 3 हवा असेल तर मला कमेंटमध्ये फक्त पार्ट 3 एवढंच लिहून मला मेन्शन करा. 20पेक्षा जे जास्त कमेंट्स आल्या त्याचा मी पार्ट 3 घेऊन येईन. अदरवाईज आपण इलेक्ट्रिकलचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढचे डिफरंट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करायला लागू. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.